So, बाल मित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkile AB. Vector Algebra Mathematicsचा पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा बेटा 3D geometry on the basis of which we have an exercise. तर बेटा, what is 3D geometry? 3D means 3 dimensions will be needed. याच्या अगोदरपर्यंत आपण 2D शिकलेलो आहोत. Now here 3D will come in the picture. तर बेटा ह्या 3D geometry मध्ये we will be having 3 concepts: direction angle, direction cosines and direction ratios. तर पहिली कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे डायरेक्शन एंगल्स. डायरेक्शन एंगल्स. तर बेटा व्हॉट आर डायरेक्शन एंगल्स? दे आर एंगल्स मेड बाय वेक्टर. अर्थात आपल्याकडे वेक्टर असणार ना. अँगल मेड बाय अ वेक्टर with positive x, comma positive y and positive z axis respectively. तर बाळा हे जे डायरेक्शन अँगल्स आहेत कुठल्याही लाईनने बनवलेले, we denote by alpha, beta and gamma. तर they are the angles made by vector with positive x, positive y and positive z. Let's have a 3D diagram for understanding. Suppose हा x axis आहे, हा y आणि हा जो तुमच्याकडे आहे तो z. ठीक आहे ना. ऑन बोर्ड वी शो लाईक धिस. ठीक आहे ना. परपेंडिक्युलर, म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस, 3 ऍक्सिस. तर बाळा angles made by the vector. So for that purpose we have to consider any particular vector. नाही का. समजा आपण एखादा पर्टिक्युलर पॉइंट पी घेऊ, नाही का, कुठेही असेल स्पेस मध्ये तो, आणि त्याच्यासाठीचा हा एक असा वेक्टर दाखवू आपण. क्लिअर आहे बेटा? समजा हा पॉइंट पी आणि दिस इज द पॉइंट लाईक ओ अँड लेट अस से दिस इज ओपी वेक्टर, आहे की नाही? तर बाळा हा जो पी पॉइंट आहे, समजा ह्याच्या कोऑर्डिनेट्सला असं म्हणू का मी A1 B1 C1. ठीक आहे ना. असं म्हणतो. तर हा जो ओपी वेक्टर आहे, हा आर वेक्टर आहे. लेट अस से त्याची जी लेंथ आहे ती सपोज आर आहे. ओके. मग आता लक्ष दे, हा जो ओपी वेक्टर आहे ज्याची लेंथ आर आहे, याने एक्स ऍक्सिस सोबत जो काही अँगल बनवला, पॉझिटिव्ह एक्स आहे ना, जो काही अँगल बनवला बच्चा तो आहे अल्फा. ऍग्री? बर. त्याने वाय ऍक्सिस सोबत जो बनवला इज बीटा. आणि हा जो झेड आहे बर का, याच्यासोबत असा बनवेल ना तो झेड. तर ह्या ओपीने ह्या तुमच्या झेड सोबत जो काही अँगल बनवला, ओके, तो आहे गॅमा. इज इट ओके? दिस इज द ओरिजिन. क्लिअर बेटा? तो है अल्फा बीटा गॅमा. दिस इज द कन्सेप्ट ऑफ डायरेक्शन एंगल्स. क्लिअर आहे? ओके. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. अँगल्स मेड विथ पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, पॉझिटिव्ह झेड. दॅट्स इट. बेटा पुढची महत्वाची कॉन्सेप्ट आहे डायरेक्शन कोसाइन्स. काय कन्सेप्ट आहे? डायरेक्शन कोसाइन्स. बेटा हे जे डायरेक्शन कोसाइन्स आहे, जसे डायरेक्शन अँगल्स आर डिनोटेड बाय अल्फा बीटा गॅमा, तर डायरेक्शन कोसाइन्स आर डिनोटेड बाय एल, एम अँड एन. ओके. कोण असतात डायरेक्शन कोसाइन्स? दे आर नथिंग बट कोसाइन्स ऑफ डायरेक्शन अँगल्स. काय असतात हे? दे आर नथिंग बट कोसाइन्स ऑफ डायरेक्शन अँगल्स. हे दुसरे तिसरे कोणीही नाही आहेत बेटा. दे आर कोसाइन्स ऑफ डायरेक्शन अँगल्स. मग आता डायरेक्शन अँगल पहिला कोण आहे? अल्फा. त्याचा कोसाइन काय होईल बेटा? कॉस अल्फा, ज्याला लिहिलं जातं यल. दुसरा कॉस बीटा, इट इज नोटेड बाय एम. कॉस ऑफ द गॅमा विच इज नोटेड बाय एन. इज इट ओके विथ यू बेटा? ओके. डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय? अल्फा बीटा गॅमा यांना कॉस लावला की झाले डायरेक्शन कोसाइन्स. नाउ लुक इन द डायग्राम प्लीज. इन दिस डायग्राम व्हाट आर यू ऑब्झर्विंग बेटा? कॉस अल्फा जर का तुला काढायचा आहे वेक्टर ओपी. अच्छा, वेक्टर ओपी बोललो
डायरेक्शनच दाखवायची राहिली. अरे yes or no बेटा? ओके, सपोज लेंथ ऑफ दिस ओपी इज आर, which means बच्चा ओपी वेक्टर आर वेक्टर. क्लिअर आहे ना? मग त्या डायग्राम मध्ये लक्ष दे. ह्या डायग्राम मध्ये जर सपोज मला मी इथं परपेंडिक्युलर ड्रॉप केला, ठीक आहे ना, तर अँगल इज अल्फा. परपेंडिक्युलर ड्रॉप केला, which means this distance is a1. कम ऑन, हा जो P1 आहे याचं along x distance is a1 आहे का नाही? along y distance will be b1. क्लिअर आहे ना बेटा? this vertical will be b1. अरे x y z आहे की नाही, कोऑर्डिनेट्स, बेसिक ज्योमेट्री. तर बाळा लक्ष दे, हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे इथे यू आर सेइंग, तर इथं हा लक्ष दे, कॉस ऑफ अल्फा कॅन आय से a1 हा r आहे ना, OP is r. तर बच्चा cos of alpha will be adjacent upon hypo, which means a1 upon r. Yes or no? So can I write cos alpha a1 upon r? बच्चा सिमिलरली cos बीटा ह्या राईट अँगल ट्रायंगल मधून मी म्हणू का ऍडजस्टंट अपॉन हायपो b1 अपॉन r. cos ऑफ बीटा सिमिलरली मी असं म्हणू का cos ऑफ गॅमा c1 अपॉन r. व्हेरी इझी, दोघांवरनं अकॉर्डिंगली. आता हा तिसरा ऍक्सिस इकडे हवेत आहे ना, सो सिमिलरली मी लिहिलं cos गॅमा इज c1 अपॉन r. क्लिअर आहे बेटा? सो आय हॅव गॉट cos अल्फा, cos बीटा, cos gamma. Are you understanding? आता I am interested in relationship between cos alpha, cos beta and cos gamma, which means मी हेडिंग देतो, I am interested to find relation between कोणामधलं, relation between direction cosines. बेटा डायरेक्शन कोसाइन्सचं आपापसात नातं काय? व्हॉट आय एम इंटरेस्टेड की डायरेक्शन कोसाइन्सचं आपापसात नातं काय? I have cos alpha, cos beta and cos gamma. आता फ्रॉम दिस डायग्राम इफ आय टेक, मी काय करतो या तिघांचे, अच्छा रिलेशन कोणी तुला विचारणार नाही, बट आय एम गिव्हिंग यू द प्रूफ. ओके, मी काय करतो बेटा, cos स्क्वेअर अल्फा, cos स्क्वेअर बीटा आणि cos स्क्वेअर गॅमा असं घेतो डायरेक्टली. हे बघ, cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा. cos स्क्वेअर अल्फा काय होईल बेटा, a1 स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. थोडीशी जागा ऍडजस्ट करू का, म्हणजे आपल्याला ते एका लाईन मध्ये लिहिता येईल. ओके, मी काय करतो बेटा, cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा, तिघांचं a1 स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. येस और नो बेटा? प्लस a2 स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस, अच्छा सॉरी, b1 स्क्वेअर आणि c1 स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ऍग्री? तर बेटा सगळ्यांचा बेस r स्क्वेअर सेम आहे का नाही? येस सर. सो कॅन आय राईट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. गेटिंग? आता मला सांग, हा जो r आहे बरं का, हा जो r वेक्टर आहे किंवा तुमचा आता बघ ना, ओपी वेक्टर इज r वेक्टर. सो बच्चा ओपी वेक्टर इज r वेक्टर, तर कोऑर्डिनेट्स असताना मी ह्या वेक्टरला असं लिहू का, इट इज a1 आय कॅप. अरे बाबा, एक्सच्या ऍक्सिस, एक्सच्या अलॉंग युनिट वेक्टर कोण आहे, आय कॅप. वायच्या अलॉंग जे कॅप, या झेडच्या अलॉंग के कॅप. सो कोऑर्डिनेट्स असताना आय कॅन राईट इट्स पोझिशन वेक्टर पी चा a1 आय कॅप प्लस b1 जे कॅप प्लस c1 के कॅप. ऍग्री? मग हा जो ओपी वेक्टर आहे विच इज आर वेक्टर, तर मॅग्निट्यूड ऑफ द ओपी वेक्टर देअरफॉर आर वेक्टर ना इज दिस. ओके बेटा, तर मी असं लिहू का, याचं मॅग्निट्यूड आर वेक्टरचं आर विच इज अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर, विच मीन्स मी असं लिहू बेटा, आर स्क्वेअर इज रूट गायब होईल, a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. गेटिंग? सो फ्रॉम हिअर a1 स्क्वेअर प्लस b1 प्लस c1 स्क्वेअरला मी लिहू का आर स्क्वेअर
आणि बच्चा आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आर स्क्वेअर कट होईल आणि आन्सर इज 1. दॅट इज cos square alpha plus cos square beta plus cos square gamma, which means L square plus M square plus N square is 1. Beta, have you understood? Very easy. Once again I will repeat in a short manner. स्क्रीनशॉट घे, सगळं रिपीट करतो. बळा 2 कन्सेप्ट आपण शिकलो. नंबर 1 डायरेक्शन अँगल्स, 3D जॉमेट्री शिकायची ना मला. सो 3 ऍक्सिस घेतले, एक्स वाय उरला झेड, तर तो आपण असा दाखवतो. बेटा अँगल्स मेड बाय वेक्टर विथ पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह झेड. पॉझिटिव्ह एक्स सोबत अल्फा पॉझिटिव्ह वाय सोबत बीटा पॉझिटिव्ह झेड सोबत गॅमा. तेव्हा पॉझिटिव्ह एक्स सोबत अल्फा पॉझिटिव्ह वाय सोबत बीटा आणि पॉझिटिव्ह झेड सोबत जो काय असेल तो गॅमा. तर हे झाले डायरेक्शन अँगल्स. डायरेक्शन कोसाइन्स आर डिनोटेड बाय एल एम एन. सिंपल आहे, दे आर कोसाइन्स ऑफ द डायरेक्शन अँगल्स. जे तुमचे अल्फा बीटा गॅमा आहेत त्यांना कॉस शब्द लावा, झालं. कॉस अल्फाला एल लिहा, कॉस बीटाला एम लिहा, कॉस गॅमाला एन लिहा. तर बच्चा कॉस अल्फा फ्रॉम दिस डायग्राम परपेंडिक्युलर ड्रॉप केला, बघ ना, दिस विल बी A1, दिस विल बी B1 आणि अर्थात अलॉंग झेड द डिस्टन्स विल बी C1. त्याची गरज नाही, आपण दोघांचं करू. कॉस अल्फा विल बी A1 अपॉन आर, कॉस बीटा विल बी B1 अपॉन आर ऍडजस्टंट अपॉन हायपो. सिमिलरली कॉस गॅमा विल बी C1 अपॉन आर. मला नातं पाहिजे होतं डायरेक्शन कोसाइन्स मधलं. लक्षात राहण्याकरता तुमच्या मी असं रिव्हर्स प्रोसेसने केलं. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा कन्सिडर केलं. याचा स्क्वेअर अधिक याचा स्क्वेअर अधिक याचा स्क्वेअर ऍड केला, बेस सेम आला. तर A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर काय आला ऍक्च्युअल मध्ये? तर बच्चा ओपी वेक्टर हा आर वेक्टर आहे की नाही, पोझिशन वेक्टर. तर कोऑर्डिनेट्स आहेत, तर पोझिशन वेक्टर तुम्ही लिहू शकता आर वेक्टर J1 I कॅप प्लस B1 J कॅप प्लस C1 K कॅप. त्याचा मॅग्निट्यूड आर इज अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस B1 प्लस C1 स्क्वेअर आणि दोघांचा स्क्वेअर करा. सो आर स्क्वेअर विल बी धिस. याला उचलून आर स्क्वेअर टाकला, आन्सर इज 1. सो प्लीज रिमेंबर रिलेशनशिप बिटवीन डायरेक्शन कोसाइन्स इज L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज 1. टेक द स्क्रीनशॉट. So, third concept we are having is of direction ratios. नावातच आहे त्याच्या रेशोज. काय आहेत हे? दे आर नथिंग बट नंबर्स प्रोपोर्शनल टू डायरेक्शन कोसाइन्स. दॅट्स इझी. बेटा ते डायरेक्शन कोसाइन्स ला प्रोपोर्शनल नंबर्स आहेत, विच मीन्स यल. अच्छा, हे जे डायरेक्शन रेशोज आहेत ना बेटा, त्यांना युजली वी डिनोट बाय ABC. ओके ओके, जनरली. सो बच्चा यल अपॉन A इज M अपॉन B इज N अपॉन C. आर यू अंडरस्टँडिंग? आणि ह्या इक्वालिटीला मी म्हणतो लॅम्बडा से, नाही का? प्रोपोर्शनल्स आहेत, एल ला A, एम ला B, एन ला C. गेटिंग? म्हणजे सपोज एल एम एन, बघ बर का, त्यांना आपण हे असं दाखवतो ऍक्च्युली दिस वे. ठीक आहे ना, प्रेझेंटेशन म्हणून. तर बेटा समजा एल आहे 2, एम आहे 4 आणि एन आहे 6. तर L by A is M by B is N by C, and that answer must be same, which means A has to be 1, B has to be 2, C has to be 3, such that L by A answer is 2, M by B answer is 2, N by C answer is 2. किंवा A can be said to be -6, B can be -12, and C can be -18, such that बघ ना, L by A -1/3, M by B is also -1/3, N by C is also -1/3. So beta, one another thing you have to note इथं नाही, इथली तुम्ही. ओके, फ्रॉम हिअर. ओके, अ लाईन, अ वेक्टर, स्टार मार्क करतो, अ वेक्टर. पुढे याची गरज आपल्याला लाईन मध्ये पडणार आहे. और अ लाईन हॅज युनिक डिसीज. डिसीज म्हणजे काय बेटा? डायरेक्शन कोसाइन्स. युनिक डिसीज हे कोण आहेत बेटा? डिसीज. आणि हे किती पण असू शकतात ना प्रोपोर्शनल नंबर्स. अरे सोर नो. सो बच्चा हे काय आहेत? DRs, डायरेक्शन रेशोज. सो वेक्टर किंवा लाईन हॅज युनिक डिसीज बट
इनफायनाईट DRs. क्लिअर आहे. युनिक डिसीज याला पकडा. डायरेक्शन कोसाइन्स युनिक असणार आहे, कारण की ती एखादी लाईन स्पेस मध्ये आहे तर तिचे अँगल्स XY Z सोबत फिक्स्ड आहे, म्हणजे त्यांचे कोसाइन्स कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा फिक्स्ड आहे. आर यू अंडरस्टँडिंग? बट दीज कॅन बी मेनी. अरे आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? स्क्रीनशॉट घे बेटा. वी आर नाउ इंटरेस्टेड इन फाइंडिंग द रिलेशनशिप बिटवीन DCs अँड DRs. डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोज मधलं नातं काय? ओके, मग आपण डायरेक्शन कोसाइन्स मधलं पाहिलं होतं, L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर वाज 1 L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर वाज 1. आता आपल्याला DC आणि DR मध्ये काय नातं आहे हे पाहायचंय. तर बच्चा, फ्रॉम हिअर कॅन आय राईट L ॲज लॅम्बडा A, ओके, M ॲज लॅम्बडा B आणि N ॲज लॅम्बडा C. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे की L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज 1. हे रिलेशन वी हॅव प्रूव्ड, विच मीन्स L चा स्क्वेअर म्हणजे मी याला असं लिहू का? बघ, लॅम्बडा A चा स्क्वेअर प्लस लॅम्बडा B स्क्वेअर प्लस लॅम्बडा C चा स्क्वेअर इज 1. म्हणजेच सुट्ट सुट्ट करा, लॅम्बडा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर B स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर C स्क्वेअर अँड द आन्सर इज 1. बाळा लॅम्बडा स्क्वेअर ला कॉमन घे, मग कंसात काय राहील? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर plus C square is 1, which means lambda square will be 1 upon A square plus B square plus C square. म्हणजेच बेटा lambda will be plus or minus 1 upon under root A square plus B square plus C square. जर का हा लॅम्बडा आहे, समजा हा जर का लॅम्बडा आहे बेटा, तर कॅन आय राईट फ्रॉम हिअर L will be A lambda? अरे yes or no? So therefore I can write L as plus or minus A. हे बघ ना राव, हा भागिलेचे गुणिले होईल ना, L is A lambda. हे बघ ना, L is lambda A, which means lambda गुणिले A फक्त A. So plus or minus A upon under root A square plus B square plus C square. M will be plus or minus B upon under root A square plus B square plus C square, आणि N will be, बघ ना, N will be काय, लॅम्बडाला C गुणिले होईल फक्त, दॅट मीन्स C upon under root A square plus B square plus C square. Take the screenshot. बेटा एक नोट वाला पॉइंट, जसं तुम्ही आता ऑब्झर्व केलं की प्लस आणि मायनस साइन आलं, तर रिझन बिहाइंड दॅट इज की समजा हा एक्स ऍक्सिस, हा वाय आणि हा काय बेटा झेड ऍक्सिस. तर बा लक्ष दे, वाय मायनस साइन इज कमिंग. सपोज मगाशी जो कोणी आपण एक ओपी वेक्टर घेतला होता ना बेटा, आर वेक्टर, this was making angle alpha with positive direction of x axis. Yes or no बेटा? मग सिमिलरली हा जो ओपी वेक्टर आहे, मी जर त्याची डायरेक्शन रिव्हर्स केली, याचा निगेटिव्ह वेक्टर घेतला बेटा, मी जर का त्याचा निगेटिव्ह वेक्टर घेतला तर हा काय होईल? मायनस आर वेक्टर. डायरेक्शन विल गेट रिव्हर्स्ड. मग बाळा अशा केसमध्ये हा मायनस आर वेक्टर एक्स सोबत किती अँगल करील? तर बच्चा दॅट अँगल इज पाय मायनस अल्फा. आर यू अग्री विथ दिस? मायनस आर याच्यासोबत किती करील? अरे बघ ना, हा अख्खाचा अख्खा अँगल पाय ना, पाय मधून अल्फा गेला, सो पाय मायनस अल्फा, राईट? विच मीन्स डायरेक्शन कोसाइन्स, बरं का लक्ष दे, डायरेक्शन कोसाइन ऑफ आर वेक्टर आपण काय लिहितो बेटा? L कॉस अल्फा, M कॉस बीटा, N कॉस गॅमा. यातला मी एक घेतला, तर डायरेक्शन कोसाइन ऑफ मायनस आर वेक्टर निगेटिव्ह आर वेक्टर काय होईल बेटा? L विल बी
cos pi minus alpha. Are yes or no? Angle made by negative r vector with plus x axis is cosine of the direction angle, which means cos of pi minus alpha. Beta cos of pi minus alpha is minus cos alpha. Are you understanding? So L is minus cos alpha. Similarly, M will be, similarly M will be minus cos beta and N will be minus cos gamma. This was the point I had to tell because of minus and plus. याला पॉझिटिव्ह वेक्टर येतात, याला निगेटिव्ह वेक्टर. हे जर का प्लस एल एम एन असतील याचे, ह्या पी चे डीसीज एल एम आणि एन असतील, तर याचे काय घ्यावं लागतील बेटा तुला? मायनस एल मायनस एम मायनस एन. आर यू अंडरस्टँडिंग? these are the DCs of plus r vector, these are the DCs of minus r vector. Clear a concept? आता एक लास्ट पॉइंट, डायरेक्शन cosines of x axis. x axis चे डायरेक्शन कोसाइन्स काय असतील? cos अल्फा, cos बीटा, cos गॅमा. x ने स्वतः सोबत किती अँगल बनवला? 0. सो अल्फा विल बी 0. हे बघ ना बेटा, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ x axis मला पाहिजेत. सो इन दिस केस अल्फा विल बी 0, बीटा विल बी 90, y सोबत त्याचा 90 आहे आणि गॅमा विल ऑल्सो बी 90. येस और नो? सो बच्चा, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ x axis will be L is equal to cos alpha, which means cos 0, which means 1. M will be cos beta, which means cos 90, which is 0. N will be cos gamma, म्हणजेच cos 90, and the answer is also 0. So 1 0 0. So DCs of the x axis are 1 0 0. या x axis चे डायरेक्शन कोसाइन्स काय आले बच्चा? 1 0 0. सिमिलरली y ची किती होईल? तो स्वतः सोबत काय बनवतो? 0. बाकी दोघांसोबत 90. सो डीसीज, ह्या y ऍक्सिस चे डीसीज काय होतील बेटा? 0 1 0. अरे समजते ना? आणि हा जो तुमचा z आहे, याचे काय होतील रे? अरे yes or no? z चे डीसीज. So direction cosines of x, y and z. I hope you are pretty clear with the concept. Take the screenshot. Chalo. So beta, exercise 5.3 on 3D geometry we have got here. Question number 1. Find two unit vectors, each of which is perpendicular to the both u and v. आता तुम्हाला माहिती आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जर u v असा आहे, u ला v च्या वर फिरवलं कसं? सपोज अँटी क्लॉकवाईज तर वरती जाईल, क्लॉकवाईज फिरवतं खाली जाईल, दोन युनिट वेक्टर भेटतील. मग आता टू युनिट वेक्टर्स दोन काढायचेत, परपेंडिक्युलर टू बोथ. ऑब्विसली तो या दोघांना परपेंडिक्युलर आहे. मग आता आपण म्हणू लेट दोन पैकी आपण म्हणू वन युनिट वेक्टर इज, असं म्हणू आपण की डब्ल्यू वेक्टर विच इज ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. बेटा हे सम दोन्ही प्रकारे सोडवत येतं बरं का, एकदा डॉटने एकदा क्रॉसने. आपण क्रॉस घेऊ तेव्हा पण सोडून देईल मी हेच सम. सध्या मी डॉटने देतो. बर, सपोज हा एक जण आहे असं आपण म्हणू, दुसरा ऑब्वियस आहे निगेटिव्ह येईल. बर, हा परपेंडिक्युलर आहे यू आणि व्ही दोघांना. बेटा डब्ल्यू इज परपेंडिक्युलर टू यू गिवन, विच मीन्स डब्ल्यू चा डॉट प्रोडक्ट विथ यू इज 0. आणि आपल्याला माहिती आहे डॉट प्रोडक्ट म्हणजे काय बेटा? डब्ल्यू आणि व्ही चा डॉट, आय कॅप वाले कोएफिशिएंटचा गुणाकार, ए इंटू 2 विच मीन्स 2a. जे कॅप वाले 1 इंटू बी विल बी बी. के कॅप वाल्यांचा गुणाकार -2 इंटू सी, -2c इक्वल टू 0. सो बच्चा दिस इज फर्स्ट. आता हा जो डब्ल्यू आहे व्ही ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे, विच मीन्स बेटा डब्ल्यू is also perpendicular to V. Two vectors are perpendicular. You know that their dot product is 0, which means W चा dot product with V. I cap वाले हा A, त्याचा कोएफिशिएंट 1, A into 1 is A. J cap वाले हा B चा 2 is 2B.
के कॅप वाल्यांचा गुणाकार सी आणि -2 चा झाला बच्चा -2 सी इक्वल टू 0. ओके बच्चा, now we can use consistency for two equations in three variables and we can write it in the determinant form. कसं लिहायचं बेटा लक्ष दे. हे बघ a घ्यायचा अपॉन त्याचे मायनर्स. बघा लक्ष दे, व्हेरिएबल्स एबीसी आहेत ना, नंतर -b घे त्याचे मायनर्स, नंतर सी घे आणि खाली त्याचे मायनर्स. बघा आता लक्ष दे, ए त्याचे मायनस काय होतील बेटा. बघा आता हे इथले बीसी वाले, इथले बीसी वाले, राईट. 1 -2 ओके आणि 2 -2. ह्या मायनस बी बरं का, आपण एक डिटर्मिनंट सोडवताना घेतो पहिली रो प्लस मायनस प्लस दिस वे. चला मायनस बी चे मायनस काय करशील, एसी चे कोएफिशियंट्स 2 -2 2 -2. चला इथं 1 -2 ओके 1 -2. चला सी साठी एबी चे कोएफिशियंट्स 2 1 आणि इथं 1 2 ओके. चल मग आता बेटा ए अपॉन मी जर का याला सोडवलं तर 1 गुणिले -2 -2 आणि +4 आन्सर विल बी 2 इज इक्वल टू -b. एक स्टेप वाढू का अजून. हे बघ 1 गुणिले -2 -2 मायनस साइन दे, नंतर 2 गुणिले -2 -4 ह्या मायनस सोबत होईल +4 -b अपॉन 2 गुणिले -2 -4 मायनस साइन दे, 1 गुणिले -2 -2 ह्या मायनस सोबत झाला +2 इक्वल टू सी भागिले 2 दुने 4 मायनस साइन दे 1 गुणिले 1 which means can I write this implies a upon 4 2 गेला 2 बर का -b अपॉन -4 आणि +2 -2 c अपॉन 4 1 गेला 3. this implies a/2 मायनस मायनस प्लस होईल ना, b/2 इज बेटा c/3. चला स्क्रीनशॉट घेतला, ठीक आहे. आता आपण म्हणणार लेट, हा जो रेशो भेटलाय मला a/2 इज b/2 इज c/3, याला आपण काय म्हणू लॅम्बडा. ओके से याला आपण अजून केलं की बेटा हा लॅम्बडा आहे. म्हणजे तुम्हाला ए काय भेटल रे बच्चा 2 लॅम्बडा, बी काय भेटल 2 लॅम्बडा, सी काय भेटल 3 लॅम्बडा. आता मला सांग फाइंड युनिट वेक्टर्स बोलले दोन, आपण एक घेतला होता डब्ल्यू वेक्टर. बेटा W vector is the unit vector given. Therefore, युनिट वेक्टरची आयडेंटिटी काय असते की त्याचं मॅग्निट्यूड आहे 1. ओके मग आपण तर त्याला घेतला होता आठवते ना AI कॅप प्लस BJ कॅप प्लस CK कॅप दॅट इज अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इज 1. दॅट इज स्क्वेअरिंग जर केलं तर कॅन आय राईट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इज 1. गेटिंग. आता मला सांग माझ्याकडे ABC in terms of lambda they are there. A चा स्क्वेअर which means it's 2 lambda चा स्क्वेअर, B स्क्वेअर which means again 2 lambda चा स्क्वेअर प्लस C चा स्क्वेअर which means 3 lambda चा स्क्वेअर. It is 1. ब्रॅकेट सोडवा, 2 चा आला 4 लॅम्बडा स्क्वेअर 4 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 9 लॅम्बडा स्क्वेअर and the answer is 1. Is lambda square common? Yes sir. मग लॅम्बडा स्क्वेअर कॉमन घेतला. अच्छा कॉमन कशाला राव, 4 आणि 4 8 आणि 9 17 लॅम्बडा स्क्वेअर इज 1. सोबतच्या लॅम्बडा स्क्वेअर इज 1/17. लॅम्बडा इज प्लस और मायनस 1 अपॉन रूट 17. येस और नो. बघ लॅम्बडाच्या 2 व्हॅल्यू आल्या, स्क्रीनशॉट घे. मग बाळा देअरफॉर मी असं म्हणू का A इज इक्वल टू 2 टाइम्स लॅम्बडा which means प्लस और मायनस 2 अपॉन 17. B विल बी प्लस और मायनस बघ ना 2 असल्यामुळे 2 अपॉन रूट 17. C विल बी अगेन प्लस और मायनस
3/√17. सो ते जे दोन युनिट वेक्टर्स आहेत ना बेटा, तर त्यातला एक होईल पॉझिटिव्ह आणि एक होईल निगेटिव्ह. सो W वेक्टर विल बी इन जनरल +or -2/√17 I cap प्लस और मायनस असं लिहू ना आपण, हा +or- 2/√17 J cap आणि +or- 3/√17 K cap. क्लियर आहे बेटा? स्क्रीनशॉट घ्या बेटा. क्वेश्चन नंबर सेकंड, they are saying if A vector and B vector are the two vectors perpendicular to each other, then prove that A vector plus B vector चा square is A vector minus B vector चा square. Very easy. बेटा A आणि B perpendicular आहे. बेटा when two vectors are perpendicular to each other, we know that their dot product is 0. Yes or no? Their dot product is 0 when they are perpendicular. आता मला हे जे प्रूव्ह करायचं आहे, मी म्हणतो कन्सिडर काय A वेक्टर प्लस B वेक्टरचा स्क्वेअर. बेटा आता आपल्याला एक प्रॉपर्टी माहित पाहिजे, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इट सेल्फ इज इट्स मॅग्निट्यूड स्क्वेअर. सो कुठल्याही वेक्टरचा स्क्वेअर आहे म्हणजेच त्याच्या मॅग्निट्यूडचा डॉट विथ इट सेल्फ. अरे सो नो. सो हिअर आय कॅन राईट A वेक्टर प्लस B वेक्टर चा डॉट with A vector plus B vector according to concept. Now dot product is distributive, so bracket सोडू शकतो आपण. A dot A. Okay, so A dot A will be A square plus A dot B plus B dot A आणि B dot B म्हणजे त्याचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर which is B square. डॉट प्रोडक्ट 0, या दोन टर्म्स कॅन्सल होतील ना बच्चा. सो A square plus B square. Getting? I will say this is 1. आता म्हणतो मी नाव याला घेऊ आपण A वेक्टर मायनस B वेक्टरचा स्क्वेअर म्हणजेच A वेक्टर मायनस B वेक्टर डॉट विथ A वेक्टर मायनस B वेक्टर which is equal to सोडवा A डॉट A स्क्वेअर मायनस B डॉट A मायनस B, अच्छा मायनस A डॉट B ना बेटा, मायनस A डॉट B. आता मायनस B डॉट A मायनस ऑफ मायनस प्लस B स्क्वेअर. डॉट प्रोडक्ट इज 0. A डॉट B is 0 and कळतंय ना बेटा, it is commutative, so B dot A is also 0. So please don't get confused about this very basic thing. ठीक है ना? So final answer is A square plus B square. And from 1 and 2 you can write they both are equal. Take the screenshot. Beta, question number 3 is very interesting. I'm making 2 stars. Find value of C so that for all real x vectors or real value of x, the vectors xc I cap minus 6j cap plus 3k cap and xi cap plus 2j cap plus 2cxk cap make obtuse angle. बेटा दोन वेक्टर ऑब्ट्यूज अँगल बनवतायत म्हणजे हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. अरे yes or no बच्चा, that theta obtuse. Getting? आता लक्ष दे, you have to find value of C. Getting? And these two vectors, हा आणि हा, यांची नावं देऊ का मी एकदा? लेट अस से याचं नाव देऊ आपण P वेक्टर xc I cap minus 6j cap plus 3k cap. चला A वेक्टर नाव द्यायचं आपण. काय देऊ? A वेक्टर. आणि याला काय नाव देऊ? B वेक्टर which is xi cap plus 2j cap plus 2cxk cap. क्लियर आहे बेटा? आता हे जे दोन वेक्टर्स आहेत दे आर मेकिंग ऑब्ट्यूज अँगल चा कंडिशन काय बेटा? तर लक्ष दे, वेन यू हॅव टू फाइंड अँगल बिटवीन एनी टू वेक्टर्स यू नीड कॉस थीटा. राईट? आता लक्ष दे, इथं जो थीटा ऑब्ट्यूज आहे तर अर्थ असा आहे की जो दोघांचा डॉट प्रोडक्ट आहे ना दॅट विल बी निगेटिव्ह. वाय सर?
बेटा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द डॉट प्रोडक्ट? समजा हा एक ए वेक्टर आहे आणि हा एक बी वेक्टर आहे. द कन्सेप्ट ऑफ ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज ए बी कॉस थिटा. बरं का? पण जेव्हा थिटा ॲक्यूट आहे तेव्हा कॉस इज पॉझिटिव्ह. अरे येस ऑर नो? लक्ष दे. ही जी डेफिनेशन आहे ना, धिस डेफिनेशन मी काय करतो, मी असं दाखवतो. हे बघ, हे बघ. समजा हा एक ए वेक्टर आणि हा बी वेक्टर आणि हा जो थिटा आहे ना, दॅट थिटा इज ॲक्यूट. देन दिस डेफिनेशन इज ट्रू. कारण की cos in between 0 to 90 answer is positive. Getting? So this is true. But beta when this is your a vector आणि दुसरा जो आहे b vector, in between them suppose theta is obtuse. मग आता 90 पेक्षा मोठा टाक ना. समजा cos 120 टाक. then you have to apply allied angle cos 180 minus 120. Are yes or no? Cos pi minus theta is minus cos theta, which means it will be minus cos one, like minus half will be answer. Answer will be negative. Beta, please concentrate. A vector dot B vector. Yes, sir. This is AB cos theta. But when theta is obtuse, 90 पेक्षा मोठा बघणार आहोत. सेकंड क्वार्टर मध्ये कॉस काय निगेटिव्ह. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह आहे ना बेटा. हा सेकंड मध्ये गेला ना. सो दिस आन्सर विल बी निगेटिव्ह. ओके, कन्सेप्टला पकडा, कन्सेप्टला पकडा. डो नॉट फॉरगेट. ॲक्युरेट असेल दिस फॉर्म्युला, ऑप्टिव्ह असेल तर दिस वन ओनली निगेटिव्ह. सो बच्चा थीटा ऑप्टिव्ह म्हणजेच डॉट प्रॉडक्ट निगेटिव्ह. काल मला काय शिकवायचं होतं? येस सर. चला दोघांचा डॉट घ्या. एक्स सी गुणिले एक्स, कॅन आय राईट एक्स स्क्वेअर सी मायनस 6 इंटू 2 मायनस 12 3 इंटू 2 सी एक्स प्लस 3 दुने 6 सी एक्स. बेटा इट इज निगेटिव्ह. You are saying this polynomial is quadratic. Yes or no? Whenever quadratic polynomial is there from like class 10th, there was first chapter quadratic equations. So beta, please remember ax square plus bx plus c जेव्हा less than 0 आहे तर a is less than 0 and your discriminant delta बर का कोण असतो b square minus 4ac ना is also less than 0. Delta is also 0. Okay beta, please hold the concept. Remember the concept beta. स्क्रीनशॉट घे म्हणजे पलीकडचा पार्ट पुसतो. ठीक आहे, बघ लक्ष दे. थीटा ऑप्टिव्ह वरनं मला कळालं की डॉट प्रॉडक्ट इज निगेटिव्ह. दुसरी गोष्ट मला दहावीची कन्सेप्ट लागली की बेटा ax square plus bx plus निगेटिव्ह आहे, which means a is 0 and at the same time delta is also 0. मग बाळा इथं बघ ax square plus bx plus c. अच्छा याला मी रिअरेंज करून लिहू का व्यवस्थित? दॅट इज ह्या क्वाड्रेटिक क्लास लिहू का? एक्स स्क्वेअर सी प्लस 6cx प्लस 6cx आणि मायनस 12 इक्वल टू 0. कळतंय ना? आय एम ट्राइंग टू शो यू दॅट दिस इज द क्वाड्रेटिक इन एक्स. ओके, मग आता a इज लेस दॅन 0, युअर a इज ऍक्च्युअली दिस c ना बेटा, है की नाही? a एक्स स्क्वेअर सी एक्स स्क्वेअर असली तो. हा आता बरं आहे, आता तुला कळलं बघ. सी एक्स स्क्वेअर getting cx square plus 6cx minus 12. Bacha a is 0, which means c is less than 0. Here c is less than 0 and delta is less than 0. Delta is b square minus 4ac. So beta here can I write Miluka here ac बर का, b is 6c आणि c is minus 12. क्लियर आहे? टाकून द्या b square minus 4ac is less than 0. b कोण आहे बेटा? 6c minus 4 into a च्या जागी टाका c आणि c च्या जागी टाका minus 12. क्लियर आहे बच्चा? लेस दॅन 0. 6चा 36c स्क्वेअर मायनस मायनस प्लस 12 चोक 48c इज लेस दॅन 0.
विच मीन्स कितीने भागता तो बेटा 12 ने. सो 12 त्रिक 36 3c स्क्वेअर प्लस 12 चौक 48 लेस दॅन 0. पुन्हा c कॉमन घ्या विच मीन्स 3c प्लस 4 इज लेस दॅन 0. आता प्लीज कॉन्सन्ट्रेट. पुन्हा एकदा कन्सेप्ट. एक c आहे एक 3c प्लस 4 आहे. हे दोन नंबर्स असतील तर त्यांचा गुणाकार निगेटिव्ह येतं. एक जण पॉझिटिव्ह एक जण निगेटिव्ह. एक जण पॉझिटिव्ह एक जण निगेटिव्ह तरच गुणाकार निगेटिव्ह. क्लिअर आहे बेटा. एक जण पॉझिटिव्ह एक जण निगेटिव्ह. बट कंपल्सरी हिअर ए इज लेस दॅन 0 दॅट मीन्स सी इज लेस दॅन 0. हे तर भेटलेलं आहे मला फिक्स्ड. ॲज c is less than 0 from here c is less than 0, therefore 3c plus 4 must be greater than 0. एक निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह घेणं फार गरजेचं आहे. ओके विच मीन्स -4 पलीकडे जाईल आणि सी भागिले होईल. दॅट इज this implies value of the c will be greater than -4/3. राईट. सो सी -4/3 पेक्षा ग्रेटर पाहिजे, शून्यापेक्षा लहान पाहिजे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सी दे वर सेइंग विच मीन्स हे बघ तुमचा जो सी आहे तो 0 पेक्षा तर लहान पाहिजे. एक मिनिट हा बेटा. 0 पेक्षा तर लहान पाहिजे. हा जो सी आहे 0 पेक्षा लहान पण कोणापेक्षा मोठा बेटा -4/3. सो दिस इज युअर आन्सर. टेक द स्क्रीनशॉट. Beta, question number 4 is also very interesting. Show that sum of the lengths of the projections of एक वेक्टर दिला pi cap plus qj cap plus rk cap on the coordinate axis where pqr has been given and that is 9. Which means बेटा मी काय करतो pqr दिलेले आहेत तर तो गिवन वेक्टर चं नाव देतो a वेक्टर is p2 आहे which means 2i cap, q3 आहे which means 3j cap आणि r4 आहे which means 4k cap. बेटा प्रोजेक्शनची जी कन्सेप्ट आहे मी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट प्रोडक्ट मध्ये शिकवलं होतं की बेटा एका वेक्टरचं दुसऱ्यावरती प्रोजेक्शन. समजा क्यूचं पी वरती बर का. प्रोजेक्शन ऑफ क्यू कन्सेप्ट मी पुन्हा एकदा शिकवतो डोंट वरी. प्रोजेक्शन ऑफ क्यू ऑन पी. मग काय करायचं ड्रॉप परपेंडिक्युलर टाकला. मग क्यूचा आता हे बघ ना दोघांमधला अँगल थिटा आहे तर क्यूचा हा कंपोनंट काय येईल बेटा क्यू कॉस थिटा किंवा त्याला एरो लावला होता क्यू कॉस थिटा वेक्टर होईल क्यूचा इन द डायरेक्शन ऑफ द पी. येस ऑर नो बेटा. विच मीन्स आता बघ दोघांचा जो डॉट प्रोडक्ट आहे कोणाचा क्यूचा आणि पीचा आपण काय लिहितो बेटा त्याला क्यू पी कॉस थिटा. अरे येस ऑर नो. विच मीन्स आय कॅन राईट क्यू कॉस थिटा इंटू पी. स्केलर आहे ना ते मॅग्निट्यूड ओनली क्यू कॉस थिटा इंटू पी. दॅट मीन्स क्यू कॉस थिटा is equal to q vector dot p vector upon p. ओके विच मीन्स q वेक्टरची p वरती जी सावली आहे बघ ना वरतून टॉर्च मारशील तू वरतून टॉर्च मारशील असा परपेंडिक्युलर कारण p वर सावली पाहिजे तर ती सावली त्याची अशी पडेल ना इथे याच्यावरती ही तर ती जी सावली आहे ती काय बेटा डॉट प्रोडक्ट ऑफ दोस टू वेक्टर्स भागिले ज्याच्यावरती सावली पाडायची आहे ज्याच्यावरती प्रोजेक्शन आहे त्याचं मॅग्निट्यूड. प्लीज ग्रॅब दिस कन्सेप्ट. आणि आता ह्या कन्सेप्ट वरती बेस्ड show that sum of the lengths of projections of this vector on the coordinate axis. माता बच्चा बघा प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन 3 ऍक्सिस. पहिले मी घेतो बच्चा एक्स ऍक्सिस वरती. ओके मग काय म्हणू मी दॅट प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन एक्स ऍक्सिस इज इक्वल टू बर का दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे कोणाचा आता एक्स ऍक्सिसच्या अलोंग कोण असतो बच्चा वेक्टर आय कॅप. दोघांचा डॉट म्हणजेच ए डॉट आय भागिले दुसऱ्याचं मॅग्निट्यूड. जसं इथं दुसरा पी होता तसं इथं दुसरा कोण आहे ज्याच्यावरती टाकायचं एक्स ऍक्सिस त्याच्या अलोंग आय कॅप आहे त्याचं मॅग्निट्यूड. म्हणजेच बेटा अच्छा कळलं ना फॉर्म्युला कळला ना. हा हे बघ बेटा तो फॉर्म्युला आपण इथं वापरला. हे बघ एका वेक्टरचं दुसऱ्यावरती प्रोजेक्शन म्हणजे सावली इज इक्वल टू व्हॉट डॉट प्रोडक्ट ऑफ दोस टू वेक्टर्स क्यू आणि पी भागिले ज्याच्यावरती प्रोजेक्शन टाकायचंय त्याचा मॅग्निट्यूड. गेटिंग.
इथे बघ प्रोजेक्शन ऑफ ए ऑन एक्स, दोघांचा डॉट, एक्सच्या अलॉंग आय कॅप आहे, भागिले एक्स वरती टाकायचं आहे तर त्याचं मॅग्निट्यूड, एक्सच्या अलॉंग आय कॅप आहे त्याचं मॅग्निट्यूड. चलो दिस इज इक्वल टू, बच्चा व्हाट इज ए वेक्टर, इट इज 2 i cap प्लस 3j cap प्लस 4k cap डॉट विथ बेटा i cap. अरे yes or no, जे आणि के नाहीच आहे म्हणजे दॅट आन्सर विल बी 0. मॅग्निट्यूड ऑफ i cap इज 1 ओनली. मग आता मला सांग i cap वाल्यांचा गुणाकार 2 into 1 विल बी 2 ओनली, बाकीचे j cap 0, k cap 0, which means बच्चा ते आला 2. क्लियर आहे, स्क्रीनशॉट घे. So in this way, can I take projection of A on the Y and Z? है की नाही, प्रोजेक्शन Y आणि Z वरती. सो बेटा प्रोजेक्शन ऑफ माय ए वेक्टर कोणावरती बेटा, Y ऍक्सिस. Y च्या अलॉंग कोण असतो रे बेटा, जे कॅप. मग कॅन आय से दिस इज इक्वल टू ए वेक्टर डॉट, दोघांचा डॉट म्हणजे जे कॅप, भागिले मॅग्निट्यूड ऑफ द जे कॅप, है की नाही. सो दिस इज इक्वल टू, ओके, A vector is 2, 3, 4. Dot with J cap. है कि नहीं बेटा, कलते ना, dot with J cap भागिले magnitude of the J cap will also be 1, which will be 2 into 0 will be 0 plus 3 into 1 will be 3, 4 into 0 is 0. बघणार आहो नुसता J, सो 2 त्याला आई नाहीच आहे 0, अधिक J J 3 एक 3 अधिक K K इकडे 4 तिकडे 0 0. So answer is 3. Answer is 3. Now I am interested in finding projection of my A vector कोणावरती ऑन Z axis. Z axis च्या along कोण आहे बेटा, K cap. So answer will be A vector dot with K upon magnitude of the K. Okay, चलो. So can I directly write now? नको. 2, 3, 4. 2 plus 3 plus 4 dot with K cap upon magnitude of K is 1. So can I write 2 into त्याला I नाहीच आहे 0, 3 त्याला जे नाहीच आहे 0 प्लस 4 आणि त्याचा 1 झाला 4. आन्सर इज 4. आपल्याला प्रूव्ह काय करा बोलले ते बेटा, देवर शो दॅट सम ऑफ द लेन्थ ऑफ द प्रोजेक्शन्स, म्हणजे याची 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 बेरीज 9 बघ ना, 2 आणि 3 5 आणि 4 9. सो कॅन यू राईट ऍट द एंड दॅट सम इज 9. ओके, राईट द स्टेटमेंट, लेंथ ऑफ द प्रोजेक्शन्स ऑफ एक्स अधिक वाय अधिक झेड इज 2 plus 3 plus 4 and the answer is 9. Yes, screenshot. Beta, sixth question is very easy. Determine whether A vector and B vector are orthogonal, parallel or neither. Parallel. Parallel ला paralysis झाला. Parallel or neither. Clear आहे बेटा. ऑर्थोगोनलचा अर्थ असतो परपेंडिक्युलर. ऑर्थोगोनलचा अर्थ काय असतो बेटा, परपेंडिक्युलर. हेडिंग तर आपल्याला दाखवायचंय की ते ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर आहेत का पॅरलल आहेत का नायदर. बेटा ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर कधी असतील तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असेल. पॅरल कधी असतील, वेन देअर कंपोनंट्स आर पॅरल. जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट घेऊ ना तेव्हा क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय असणार बेटा, क्रॉस प्रोडक्ट विल बी 0 पॅरल, पण इथे डॉटने काय, कंपोनंट्स आर प्रोपोर्शनल. आर यू अंडरस्टँडिंग. ऑर्थोगोनल साठी कंडिशन काय बेटा, परपेंडिक्युलर ए डॉट बी मस्ट बी 0. ठीक आहे ना, वेन दे आर परपेंडिक्युलर डॉट इज 0. अच्छा, पॅरल साठी कंडिशन काय असणार आहे बेटा, पॅरल साठी देअर कंपोनंट्स आर प्रोपोर्शनल. आहे का नाही, एक वेक्टर दुसऱ्याच्या काहीतरी पटीत असेल ना जेव्हा पॅरल असेल तर त्यांचे कंपोनंट्स प्रोपोर्शनल असतील. तर चेक करू आपण ए आणि बी परपेंडिक्युलर आहेत का, तर आपण डॉट काढू. ए
डॉट बी. चला ऐका बाय कॅप -9 6 -54 6 -4 -24 15 -10 150. ओके -150. अच्छा मग आता बघ हे दोन निगेटिव्ह आहेत त्यांची ऍडिशन होईल ना 4 आणि 4 8 आणि 5 आणि 2 7 -150 विच मीन्स दिस इज नॉट 0 ना. हे जे काही आन्सर येईल इज नॉट 0. गेटिंग. अरे बघ ना बेटा ही जी काही ऍडिशन येईल ही येईल 150 आणि 78 सो 228 सो निगेटिव्ह 228 इट इज नॉट 0. सो देअरफॉर ए वेक्टर and b vector are not perpendicular किंवा सेकंड वर्ड फॉर दॅट इज ऑर्थोगोनल. अच्छा मग आता पॅरल आहेत का नाही चेक करू आपण. देअर कंपोनंट्स -9 अपॉन 6 चं उत्तर किती आहे बेटा 3 त्रिक 9 3 दुने 6. चला 6 आणि -4 6 भागिले -4 बेत्रिक 6 बेदुने 4 3/-2 म्हणजेच -3/2. चला के काय बोले 15 आणि -10 15 -10 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10 -3/2. बेटा components are proportional implies a vector is parallel to b vector. They are not perpendicular but they are parallel. बेटा सेकंड इज दिस इज a vector this is b vector. आता पहिले चेक करू परपेंडिक्युलर आहेत का त्यांचा डॉट काढू a डॉट b विल बी बेटा 2 into 5 10 3 into -2 -6 -1 into +4 is -4. हे -10 हे +10 आंसर इज 0. बच्चा डॉट प्रोडक्ट 0 which means a vector is orthogonal किंवा a vector is perpendicular to b vector. and I hope असे दोन सब क्वेश्चन्स तुम्ही करू शकता. ऑब्वियस ना परपेंडिक्युलर आहे म्हणजे पॅरलल तर नसणारच. असे दोन रिमेनिंग सब क्वेश्चन्स. अच्छा सेकंड आहे ऍक्च्युली दिस वॉज अवर सेकंड वन सब क्वेश्चन. ओके दोन उरलेले तुम्ही होमवर्कला करा. बेटा क्वेश्चन नंबर 7 इज फाइंड अँगल पी ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टिसेस आर पी क्यू आर असे दिले. आता एक काम करू आपण एक रॅन्डम ट्रायंगल पी क्यू आर काढू. ओके सपोज पी क्यू आर असा ट्रायंगल आहे. पीचे त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. तर अँगल पी हा काढायचा बेटा आपल्याला थीटा. काढायचा कसा करायचं काय व्हेनेवर अँगल काढायला सांगतील यूज द कन्सेप्ट ऑफ डॉट प्रोडक्ट. फाइंड अँगल असं म्हटले यूज कन्सेप्ट ऑफ डॉट प्रोडक्ट. क्लिअर आहे. मी कशी वापरतो बघ आता. अगोदर पी क्यू पी आर हे दोन वेक्टर काढू त्यांचा डॉट घेऊ. मग त्यासाठी पी चा पोझिशन वेक्टर आय विल से पी वेक्टर विच इज आता 0 आय कॅप येस ऑर नो बेटा मायनस जे कॅप -2 के कॅप. क्यू वेक्टर विल बी 3 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 4 के कॅप. क्लिअर आहे. चला त्या आर चा काय होईल रे बाळा आर चा 5 आय कॅप प्लस 7 जे कॅप आणि प्लस के कॅप. मग बच्चा आता काय करायचं आपल्याला पी क्यू आणि पी आर आहे की नाही दोघांचा डॉट प्रोडक्ट वापरायचा. सो पी क्यू वेक्टर काढू आपण. पी क्यू वेक्टर काय होईल रे बेटा क्यू वेक्टर मायनस पी वेक्टर. क्यू मधून पी ला वजा करा 3 मधून 0 गेला 3 आय कॅप. एका जे मधून आता लक्ष द्या 1 मायनस ऑफ मायनस प्लस जे आन्सर इज 2 जे. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन बेटा. ह्या जे मधून हा जे वजा करशील तर हा मायनस आहे मायनस मायनस प्लस होईल 2 जे. 4 मायनस मायनस प्लस 6 जे 6 के. 4 मधून तू वजा करतोयस ना वजा वजा प्लस होईल ना प्लस 4 आणि 2 6. ओके सो दिस वॉज पी क्यू वेक्टर. आता मी काढतो पी आर वेक्टर. ओके बेटा पी आर वेक्टर सेकंड मायनस फर्स्ट कन्सेप्ट आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. आर मधून पी ला वजा करायचं 5 0 गेला 5 आय कॅप ऍग्री. 7 मायनस मायनस प्लस विल बिकम 8 जे कॅप. आर यू ऍग्री. के मायनस मायनस प्लस 3 के कॅप होईल. झालं ओके. पी क्यू आणि पी आर वेक्टर काढले. आता आपल्याला कन्सेप्ट ऑफ डॉट प्रोडक्ट माहिती आहे. आय कॅन राईट
PQ vector dot PR vector. PQ vector dot PR vector is equal to magnitude of PQ magnitude of PR into cos theta. मग आता आपल्याकडे वेक्टर PQ आहे तर याचं मॅग्निट्यूड पण काढू शकतो ना आपण. हे बघ PQ वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे रूट मध्ये आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर 3/9 प्लस जे कॅप वाला 2/4 6 36 म्हणजेच रूट मध्ये 36 आणि 4 40 आणि 9 49 म्हणजेच किती आला बेटा 7. सो PQ ची लेंथ किती आली 7. चला तसंच आता आपल्याला काढायचंय PR वेक्टरचं मॅग्निट्यूड. चला रूट मध्ये 5चा स्क्वेअर 25 8चा 64 आणि 3चा 9. ओके 25 आणि 9 किती झाले बेटा 34 आणि 64. सो रूट मध्ये 60 70 80 89 आणि 9 किती झाले 98. ओके सो 14 7 98. त्याला आपण काय करू बेटा 49 गुणिले 2 असं करू. काय करू 49 गुणिले 2 कारण 7 49 परफेक्ट स्क्वेअर ना 7 आणि रूट 2. ओके ही किती आली बेटा 7 रूट 2. ओके मग आता मला सांग फ्रॉम हिअर अच्छा दिस इज इक्वल टू लेंथ ऑफ द PQ किती आहे बेटा 7. लेंथ ऑफ द PR इज 7 रूट 2 cos theta. अच्छा आणि PQ आणि PR चा डॉट प्रोडक्ट हे PQ आणि PR चा डॉट प्रोडक्ट 5 गुणिले 3 काय झालं बेटा 15 B8 16 सावित्रिक 18. ओके मग आता 15 दुने 30 31 आणि 18 झाले 49 इज इक्वल टू 7 गुणिले 7 49 रूट 2 cos theta 49 ला 49 गेला cos theta आला बघ ना रूट 2 भागिले होईल 1 रूट 2 इथं 1 राहिलं ना. दिस इम्प्लाइज थीटा मस्ट बी 45 डिग्री कारण cos 45 1 रूट 2 आहे ना बेटा. सो हा 45 असणं फार गरजेचं आहे. स्क्रीनशॉट घ्या.